झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमध्ये मुलींची चक्क विक्री होत असल्याचं समोर आलेलं आहे। श्रीमंत घरामध्ये लग्नाचं आमिष दाखवून मुलींची 2 लाखांना विक्री होतीये। औरंगाबादमध्ये गेलेली एक मुलगी परत आल्यानंतर हा प्रकार समोर आलाय। नाशिकमध्ये मुलींची विक्री, श्रीमंत घराण्यात लग्न लावण्याचा आमिष, 2 लाखांना विकल्या जात आहेत मुली। नाशिकमधील गुन्हेगारी आटोक्यात येत असल्याच्या भ्रमात पोलीस असतानाच ही धक्कादायक बाब समोर आली आहे। मुलींची विक्री करणारा रॅकेट नाशिकमध्ये कार्यरत असल्याचं उघड झालंय। श्रीमंत कुटुंबात लग्न लावून देण्याच्या आमिषानं मुलींची अक्षरशः 2 लाखांना विक्री केली जाते। यात धक्कादायक बाब म्हणजे महिलांकडूनच मुलींची विक्री केली जाते। रामवाडीतील एका महिलेनं हा धंदा सुरू केल्याची माहिती आहे। औरंगाबादमध्ये विकण्यात आलेली एक मुलगी परत आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झालाय। बळजबरी नेलं घरातून। माझी सकाळी आजी कामाला गेली होती तेव्हा तिथून नेलं, मला मंदिरामध्ये नेलं। त्याच्यानंतर रिक्षा केली, माझं तोंड बांधलं, रिक्षा केली, तिथून रेल्वेत बसवलं, नेलं। मला कळालंच नाही कुठे येऊन। तिने सांगितलं की तुमच्या मुलीसाठी चांगलं स्थळ आहे, चांगला मुलगा आहे, एकुलता एक आहे, श्रीमंत घराणे असं सांगितलं। मग माझ्या पप्पांना तिने हे पण सांगितलं की हनुमानची शपथ घेते, काही म्हणजे तुमच्या मुलीचं चांगलं होईल, तुम्ही लग्न करून टाका। आणि खूप घाई केली तिने लग्न करायची। या टोळीनं अल्पवयीन मुलींची विक्री केल्याचंही समोर आलंय। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत। पोलिसांनी या प्रकरणी रितेश कोठारी, नंदलाल कोठारी यांना ताब्यात घेतलंय, तर मुख्य सूत्रधार जया शर्मासह इतर आरोपी फरार आहेत। या प्रकरणी आम्ही अधिक सखोल तपास करत आहोत, परंतु अजून जया शर्मा आणि त्रिकोणी इत्यादी महिला आम्हाला मिळून आलेल्या नाहीत। योग्य ती कायदेशीर कारवाई त्या मिळून आल्याबरोबर त्यांच्यावर केली जाईल। या घटनेनंतर नाशिककरांमध्ये संतापाचं वातावरण पसरलंय। आता याआधी अशा प्रकारे किती मुलींची विक्री झाली आहे आणि हे रॅकेट कुठपर्यंत पसरलंय याचा शोध पोलीस घेत आहेत। झी 24 ताससाठी नाशिकहून योगेश खरेसह ऋषी देसाई, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।